यांचा आवाज आपण ऐकतायत. सामन्याला सुरुवात होत असताना पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर प्रणय पाटील आपण पाहतायत. तर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका साईडला कामेश पाटील आपण पाहतायत आणि प्रथमेशला चांगला सन्मान दिलाय प्रणय पाटीलच्या या बॉलवर. चांगला बॉल होता. अगदी सुंदर पिच करत असताना गुडलेन स्पॉटवरून हलकासा थोडासा खाली राहिला होता हा बॉल. आणि प्रणय पाटील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खूप धावांचा महापूर वाढतोय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. प्रत्येक फलंदाजाच्या बॅटमधून जाणारा बॉल हा जणू काही बॉल पाहुणा बनून आलाय हेच दिसतं आपल्याला. त्यावेळेला पायावर बॉल आणि यस डेफिनेटली कामेश पाटीलच्या खेळीचा पूर्ण विराम लागत असताना पाहायला मिळतोय. प्रणय पाटीलला अखेरकार विकेट मिळाली. लेग बिफोर विकेट. व्हॉट अ डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. एक्झॅक्टली ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 1-0. काय जबरदस्त 2 बॉल जे हाताळले गेले. पहिल्या बॉलवर सन्मान दिला. दुसरा बॉल परफेक्ट मिस झाले आणि सरळ बॉल मात्र यष्टांचा वेध घेतला असता. गुड डिसिजन नितेश कदम सर. एका साईडला आपण पाहतायत महेंद्र भोईर सर आणि सध्या महेंद्र भोईर सर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्रायकर पंच आहेत. स्ट्रायकर पंच म्हणून नितेश कदम सरांना आपण पाहतायत. महेंद्र भोईर यांचं कौतुक करावं लागेल. चांगली पंचांची भूमिका. अप्रतिम चांगला गॅप शोधला गेलाय. फिल्डर पुढे सरसावतील. बंटी घरत 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या वेळेला 1 वर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 6 षटकांचे कंपल्सरी सामने आपण खेळत आहेत. खरोखरच वाखाणण्याजोगे लाख मोलाची स्पर्धा. कसोटी लागली तुमची. इथे स्ट्रॅटेजी बदलता येते. 6 षटकांमध्ये तुम्हाला कधी कधी मिडल ऑर्डरचे फलंदाज ओपनिंग बॅटर म्हणून निवडावे लागतात. ऑन साईडला खेळलाय खूप चांगल्या पद्धतीने. चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मिळेल. चिराग चिनू पुढे सरसावत असताना पाहायला मिळतो. एक चांगला फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. प्रणय पाटील आज रिदम सहित गोलंदाजी करतोय. त्यांचेच पिताश्री दत्तात्रय पाटील साहेब सध्या तरी या षटकामध्ये खुश असतील. या वेळेला चांगला फटका खेळला. इनसाइड आउटचा फटका. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. बंटी घरत फार वेगाने येत आहेत. उंचीचा फायदा मिळेल का परंतु नाही. शेवटच्या मोमेंटला टाळ्यांचा कडकडाट येत असणारा हा चौकार पाहायला मिळतो. गुड शॉट गुड बॅटिंग. चौकार 4. चांगला बॉल होता नो डाऊट अबाउट इट. परंतु पार्थ गावडची खेळण्याची जी शैली आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. बॉडमॅनचा चांगला वापर करतो आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळले गेले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 6 धावा. 6 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी चषक 2026 हे शानदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉपेज. प्रणय या वेळेला अक्षय पाटील कोणतीही चुकी करणार नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना पार्थ गावड सारख्या मात्र या वेळेला फलंदाजाला बाद केलं आणि इथून डगआउटच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला झेल टिपला गेलाय. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होत असताना हर्षल मांगेला सध्या कॉमेंट्री बॉक्स यावेळेला दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण पाटील असतील, साहिल मांगेला असतील आणि अजून एक आमचे कॅमेरामॅन कार्तिक मांगेला यांना आपण पाहत आहेत. चांगला DBN लाईव्ह स्वतःचं एक चांगला ब्रँड तयार केलंय. स्वतःचे सॉफ्टवेअर आज अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा ते वापरले जातात. वॅगन व्हील जो आपण पाहत आहेत तो संपूर्ण मात्र परिपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून तो वापरला जातो आणि ती ऑथॉरिटी फक्त DBN लाईव्हला आहे. आणि त्यामुळे आपण पाहिलं तर आणि आता सर्वांना मात्र ती ऑथॉरिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच प्रथमतः DBN लाईव्हला आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर आता ब्रँड इज ब्रँड म्हणून DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. आणि याच मैदानात शिवनेरी चषकामध्ये सुद्धा आपण पाहिलं DBN लाईव्ह मात्र हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते
ते एकंदरीत 6 या धावसंख्येवर 6 रन्स ऑन द बोर्ड. शुभम सध्या स्कोरिंग करतायत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. पुन्हा एकदा बॉल तयार. हर्षचा पहिलाच बॉल ऑन साईडला प्रथमेश घेऊन काढतोय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मात्र एक रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चांगली फेकी झाली होती, परंतु चुकीच्या एंडने आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून कदाचित हर्षच्या हातामध्ये थ्रो केला असता तर विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. इथे जागृत आणि प्रथमेशला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ज्या पद्धतीने शैलेश निवलने जी बॅटिंग केली ती क्लास बॅटिंग पाहायला मिळाली होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. धन्यवाद सचिनदादा पाटील, प्रवीणजी भोईर, अनिलजी पाटील अँड ऑल टीम. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या व्हाईट बॉलच्या समाप्तीनंतर एकंदरीत आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आला आणि संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक दुसरं आहे प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. हर्ष चांगली गोलंदाजी करतोय. कमी वेळेत खूप चांगली छाप सोडले या खेळाडूने. ज्या वेळेला डबल माइंडमध्ये होते अक्षय पाटीलच्या अगदी उजव्या साईडने बॉल खूप फार वेगाने निघून गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळत असताना जागृतच्या बॅटमधून डिंगडॉंग टिंबिक खोडावीत टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 2. त्यावेळेला भले भले फलंदाज बीट होताना पाहायला मिळतात. या अगोदरचा बॉल आपण पाहिला थोडासा स्लोवर वन होता. टॉस झाला, मजबूर केलं होतं जागृतला डबल माइंडमध्ये खेळण्यासाठी. चांगला बॉल फिरवलाय. ही ताकद बनली हर्ष या गोलंदाजाची. उंच सकल बांध्याचा चांगली हाईट आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो. एक भिवंडीचा जर आपण पाहिला तर गोलंदाज अशाच प्रकारची उंची त्याची पाहायला मिळते. सातत्याने वर्ल्ड टीमचा जो कौशल्य आपण पाहत आहेत. कौशल एक जबरदस्त गोलंदाज. अंडर 24चं क्रिकेट सुद्धा खूप चांगलं हाताळलं. त्यानंतर आपण पाहिला तर आयुब शेख सारखा गोलंदाज आपण पाहिला तर अशाच प्रकारची उंची त्याला पाहायला मिळते. ह्या वेळेला अप्रतिम ग्रेट बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फील्डिंग एअर. क्या बात आहे हर्ष. चांगली गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. फलंदाजाला बरोबर रीड करतोय. मात्र दोन्हीही नौखे खेळाडू आहेत, परंतु बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आतापर्यंत सध्या तरी हर्ष यावेळेला सरस होतोय. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक दुसरं. काय गोलंदाजीचा तिखट मारा. ऑन साईडला परफेक्ट एलिव्हेशन नाहीये आणि सरळ बॉल चिनूच्या हातामध्ये निघून जाईल, परंतु इथे कॅच ड्रॉप्ड. चिराग चुकी करतोय. 2 रन्स तर मिळत आहेत. तिसऱ्या रनसाठी पलटले होते. ॲक्युरेट थ्रो केला, परंतु इथून लगेच महेश सांगतायत, टाळ्यांचा गजर करतायत की हरकत नाहीये. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कारण कोणताही खेळाडू आपल्या संघासाठी खेळतो तो जाणून बाजून झेल सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं, कधी कधी जजमेंट चुकतं, आय कोऑर्डिनेशन डळमळीत होतं आणि अशा वेळेला मात्र झेल सुटला जातो आणि तेच झालं एक्झॅक्टली. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर राईज झाला आणि सरळ अक्षय पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना एक सफल आणि यशस्वी षटक पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. 5.50च्या सरासरीने चांगली गोलंदाजी हाताळली प्रणय पाटील आणि त्यानंतर हर्ष पाटीलला आपण पाहतायत. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर सध्या तरी 11 या धावसंख्येवर. आता 4 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांमध्ये किती धावा येतील, काय टार्गेट सेट केलं जाईल, कशा प्रकारची रणनीती असेल याकडे लक्ष असणार आहे. सिंगल डबलला सध्या तरी महत्त्व दिलेलं नाही आहे. मोठे फटके आलेले नाही आहेत. 5 सामन्यांपर्यंत आपण पाहिलं तर खूप मोठे फटके आले. आज प्रेक्षक खेळाडू बनले तर खेळाडू प्रेक्षक बनले असंच म्हणायला हरकत नाही आहे, कारण बॉल खूप आज बाउंड्री लाईनच्या पार गेले. हाच येल्लो बॉल आज खूप लाल भडक झाला असं म्हणायला हरकत नाही आहे. प्रत्येक फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली होती. प्रणय पाटील पुन्हा एकदा कंटिन्यूस गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. चांगला बॉल होता. ऑन साईडला फ्लिक केलंय. एक नंतर मेल. हर्ष आपल्या उंचीचा फायदा घेत असताना दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकेपर्यंत थोडेसे लेझी राहिले होते आणि 2 रन्स कंप्लीट केल्या जातील जागृतच्या बॅटमधून. जागृत सध्या आता माइंड सेट केला असेल की आता थोडासा कुठेतरी गोलंदाजावर दबाव वाढवायचा असेल तर आपल्याला फिल्डरवर सुद्धा तेवढंच मात्र दबाव वाढवावा लागेल. सिंगल डबलला महत्त्व द्यावं लागेल आणि तेच केलं आतापर्यंत जागृतने.
ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. प्रणय पाटील फेकी करतायत, तत्पूर्वी आराम के साथ सिंगल. बॅकअप चांगला मिळतोय सुरेंद्रच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 धावेच्या मदतीने. प्रथम बॅटिंग करत असताना डिंगडॉंग टिंबी खोडावे ही टीम 14 कामेश पाटील बाद झाल्यानंतर दबावात्मक स्थिती निर्माण झाली आणि आता सध्या तरी सिंगल डबलला महत्त्व देत आहेत ते जागृत फलंदाज. एक मोठी फळी आहे, परंतु अशा सिच्युएशनमध्ये अशा कंडिशनमध्ये तुम्हाला सिंगल डबलला फोकस करावं लागतं आणि तेच आत्तापर्यंत केलंय फलंदाजाने. परंतु प्रणय पाटील एक विकेट टेकर गोलंदाज आहे. चांगला बॉल होता, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. श्रेयसला आपण पाहू शकाल बॉलला स्टॉप केलं होतं. इथून जर श्रेयसने थोडीशी तरी मिस्टेक केली असती ना तर बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला असता लॉंग स्टॉप रिझनला. परंतु चांगली ग्राउंड फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय, मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत, ही खुबी राहिले प्रणय पाटीलची. प्रतिम स्लोवर 1 बॉल पाहायला मिळतो. व्हेरिएशन, सध्याच्या घडीला व्हेरिएशन हे शब्द डिक्शनरीमध्ये गोलंदाजाने फिट ठेवावं. 6 बॉल तुम्हाला वेगवेगळे फिरवता आले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये खूप घाम गाळावा लागतो आणि त्यानंतर स्पर्धेमध्ये तुम्हाला यश आणि फलित होत असतं. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आणि यस बॅटची एज घेत विकेट किपरने कोणती चुकी केली नाही. बंधूंचं चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळतं. अक्षय पाटीलने मात्र या बॉलला कॅरी केला आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. जागृतला परतावा लागेल. बॅक टू द डग आउट. पंधरा धावा झालेत. चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत. व्हेरिएशन फिंगरचा चांगला वापर करतो. बोटांतील जादू दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी. सध्या टी शर्ट्स आपण पाहिले तर इंडियन जर्सी आपल्याला पाहायला मिळतात ना, त्या पद्धतीने रोको हे मात्र टॅग लाईन पाहायला मिळते. चांगला बॉल आणि आता पुन्हा एकदा ह्या वेळेला लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेलाय. फलंदाजाला परतावा लागेल. अमन एक बिग विकेट. काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. अतिशय चांगल्या पद्धतीने वेगेबरोबर नियंत्रण, चाफेवाडीचा वेग, चाफेवाडीचा अंदाज आणि चाफेवाडीचा दम, अर्थातच प्रणय पाटील. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी यावेळेला केली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 15 धावा. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ अखेरीस 5च्या ॲव्हरेजने आतापर्यंत डिंग डॉंग टेंबी खोडावे टीम खेळत आहेत. कामेश पाटील बाद झाल्यानंतर धावांचा वेग मात्र या ठिकाणी वाढलेला नाही आहे. 5 मॅचेसपर्यंत आपण पाहिलं तर फक्त धावा धावा आणि फक्त धावा या फलकावर पाहायला मिळाल्या. 5 षटकां 5 मॅचेसपर्यंत स्कोर बोर्डला खऱ्या अर्थानं विश्रांती मिळालीच नाही. परंतु त्यानंतर आता मात्र या वेळेला स्कोर बोर्डला विश्रांती मिळाली हेच म्हणावं लागेल आजच्या दिवसामध्ये. या शेवटच्या मॅचमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 15 3 षटकांचा खेळ झालाय. चांगला फटका तर आहे या वेळेला. अप्रतिम स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका खेळलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी सरळ साईड स्क्रीनवर 6 धावा. गुड शॉट. प्रथमेशच्या बॅटमधून टेक्निकली साऊंड, टायमिंगच्या जोरावर अतिशय हा चांगला फटका पाहायला मिळाला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 रन. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. बाउन्स मिळाला. बाउन्स बरोबर वेग सुद्धा आपण पाहू शकतायत. वेगे बरोबर नियंत्रणबद्धता हर्ष पाटीलच्या माध्यमातून. कमी वेळेत कमी वयामध्ये चांगली छाप सोडली या गोलंदाजाने. आपल्या उंचीचा फायदा घेत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा राईट आर्म ओर द विकेटने. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि या स्ट्रेकन फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट.
तीन बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 धावा, 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी आणि तेवढीच चांगला फिल्डिंगचा दर्जा सुद्धा पाहायला मिळतो. ग्राउंड फिल्डिंग तुमची चांगली असेल तर डेफिनेटली धावा सेव्ह होतात, जास्तीत जास्त विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण होतात. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय धनंजय. चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण कॉन्ट्रीब्युशन केलंय प्रणय पाटील आणि हर्ष पाटील या दोन गोलंदाजांनी. प्रणय पाटीलकडे एका साईडला अनुभव आहे, परंतु हर्ष पाटीलकडे टॅलेंट यावेळेला दाखवतोय. ऑन साईडला आल्या आल्या मात्र ह्या वेळेला चांगला फटका खेळलाय. पिकअप शॉट पाहायला मिळतो सरळ इनटू द स्टँड. धनंजयच्या बॅटमधून एक अप्रतिम ब्रँडेड षटकार, 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 धावा, 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगला बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. अचूक टप्पा नव्हता, अखूट टप्प्याचा चेंडू होता. आणि इथून जर आपण पाहिलं तर हर्ष या बॉलवर मात्र टार्गेट सेट केलं आणि षटकारात परावर्तित करताना आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या 27-27. सुरेंद्र काहीतरी कानमंत्र देत असताना आपल्या गोलंदाजाला हे कानमंत्र फार महत्वाचे असतात. पुन्हा एकदा बॉलर ऊर्जा दिली जाते, त्याला धीर दिला जातोय, कारण धीर हा एक महत्वाचा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल होता, मिस झालेत परिपूर्ण. धनंजय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर आता स्थिर राहिले, जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते 5. चौथं षटक आहे प्रगतीपथावर. हर्ष पाटील चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक कसं करावं, लाईन अँड लेंथ कशी मेंटेन करावी हे आतापर्यंत त्यांनी दाखवून दिलंय. चांगला बॉल डिलिव्हर केला. सुरेंद्र हेच 10 वेळा त्याला टिप्स देत आहेत, मार्गदर्शन करतायत. ऊर्जा मात्र संचारते आणि या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. यावेळेला मिस्टमिंग स्ट्रोक, फिल्डर पुढे सरसावेल. थिंक कुणाल त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. अतुल पुढे सरसावला गेला होता आणि पाहता पाहता 2 रन्स मिळतील. डिंगडॉंग टेंबे खोडावे टीम. 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 29 धावा फलकावर, 29. 4 षटकांच्या अखेरीस डिंगडॉंग टेंबे खोडावे टीम. आपण पाहताय श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक सफाळा धमाका ही टॅगलाईन यंदाच्या वर्षात आपल्याला पाहायला मिळते. 2026 ग्रामीण क्रिकेटला कसं पुढे न्यायचं हे आयोजकांनी सातत्याने दर्शवून दिलंय आणि त्यामुळे मात्र आपण पाहतायत आता सध्याच्या घडीला विटी लाईन सफाळे विभाग आपण पाहिलं तर क्रिकेटची पंढरी बनताना पाहायला मिळते. 29 धावा, 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी हाताळली, 2 षटकं हाताळली आणि 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत प्रणय पाटील आणि हर्ष पाटीलने डावाला स्वतःला संघाला सावरलं आतापर्यंत आणि 5व्या षटकामध्ये बंटी घरतला आणलंय. या बॉलला मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप चांगलं खेळून काढलंय आणि सरळ बॉल निघून जाईल. ट्रेस ऑफ बुलेट शॉट. 4 रन. अतिशय दमखम दाखवणारा हा चौकार पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 रन, 33 धावा. 5व्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. चांगला फटका खेळला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ऑन साईडला खेचून मारले या बॉलला, सरळ चेंडू निघून जाईल षटकारासाठी. चांगला फटका पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट शॉट. जगदीश पाटील यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला होता. यावेळेला पुन्हा एकदा वॉड शॉट, पिकअप शॉट पाहायला मिळतोय. कल्पेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा मात्र षटकारात परावर्तित करणारा, दमखम दाखवणारा चाफेवाडी चषक षटकार. वाह कल्पेश, अतिशय सुंदर फटकेबाजी आणि फलंदाजी या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. शुभम आम्हाला दर्शवतायत 45-45 या धावसंख्येवर.
हा चांगला बॉल होता. आतमध्ये येणारा बॉल पाहायला मिळाला. ह्या बॉलची उत्क्रांती करावी लागेल आणि बंटीकडे ते कौशल्य आहे. 2 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय. कल्पेशचं मी कौतुक करेन. स्वतःला संघाला डावाला त्याने सावरलंय. सिच्युएशन नुसार बॅटिंग करण्याची कला त्याच्याकडे आहे. मॅच बॉल त्या ठिकाणी लहान मुलं देत आहेत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. उद्याचं भवितव्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सध्या तरी बॉल बॉयची भूमिका करताना ते आमचे चिमुरडे पाहायला मिळत आहेत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आयोजकांच्या वतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45 वर थांबले. इथून थोडासा बॉल उसळी घेणारा होता. बॉल निघून जाईल. निरंजन पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. जरी धट्टेकट्टे असले तरी सुद्धा यावेळेला खेळावर असलेलं प्रेम आणि ती फिटनेस आपल्याला पाहायला मिळते. खूप वेगाने धावले होते. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 47 या धावसंख्येवर. संध्याकाळचं सत्र आहे. क्लायमॅटिक कंडिशननुसार आपण पाहिलं तर 60-65 धावा होतील का याकडे लक्ष असेल, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं वातावरण पाहिलं तर एक वेगळं निर्माण होतं. ऑन साईडला वेट अँड वॉच केलंय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो. वाह! उदय त्या ठिकाणी फिकी करत असताना पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर 5 षटकांच्या समाप्ती अखेर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. चिराग चिनूला आपण पाहतायत. ती चांगली गोलंदाजी करताना आपण नेहमीच पाहतो या गोलंदाजाला, परंतु आता फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. ज्या अनुषंगाने खेळपट्टीवर बराच वेळ व्यतीत केलाय तो कल्पेश या फलंदाजाने त्याच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. त्यावेळेला फुलटॉस बॉल होता. डीपमध्ये बॉल येत असताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला खूप मोठा प्रहार केला होता. जमिनी लगत चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस पंच दर्शवतायत नितेश कदम सर की बिमर आहे का चेक करा. कमरेच्या वरती हा बॉल आहे का, आणि या चेक करूया. मिरजे या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण चेक करणार आहोत. इट्स अ नो बॉल. यावेळेला आपण पाहत आहेत पंच नो बॉलचा इशारा. रिव्ह्यू जो होता तो रिटर्न मिळालाय. योग्य त्या वेळेला योग्य DRSची मागणी केली आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत इथे रन्स मिळतील 5. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आता जाऊन पोहोचते 53. फ्रीटचा बॉल फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळून काढलाय खूप चांगल्या पद्धतीने. एक नंतर मेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न. उदय पुढे सरसावतील. चांगली फेकी होईल का? यस डेफिनेटली, परंतु 2 रन्स काही रोखू शकणार नाही आहेत. आणि पुन्हा एकदा बिमरच्या स्वरूपात चेक केला. अंपायर्स कॉल हा या वेळेला पाहायला मिळतोय. थोडीशी शंका उद्भवली होती नितेश कदम यांना, आणि या आपण चेक करूया. पुन्हा एकदा अंपायर्स व्यस्त असतील. डिसिजन पेंडिंग. इट्स अ नो बॉल. आणि गोलंदाजावर आता मात्र यावेळेला बंदी आणली जाईल. नाही, त्यावेळेला आपण पाहतायत पंच त्या ठिकाणी सांगतायत गोलंदाजी करू शकतो, कारण त्याने जाणून बुजून मात्र या वेळेला तो बॉल यस अंपायर्स कॉल.
यावेळेला आपण पाहू शकताय तोच नियम मात्र त्या ठिकाणी सांगतायत की ज्या वेळेला मात्र आपण परिपूर्ण धोकादायक बॉल असतो डेंजरस त्यावेळेला मात्र गोलंदाजावर बंदी आणली जाते आणि इथे मात्र आपण पाहिलं तर थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर होता आणि त्यामुळे गोलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी पसंती दिली. सध्या कल्पेश खूप चांगल्या रिदममध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. चिराग आज थोडंसं स्वैर मारा करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57. 57 धावा या फलकावर बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत. एकच बॉलचा खेळ झालाय. ऑन साईडला थोडासा खाली राहिला होता हा बॉल. एक नंतर मेल चांगली फिल्डिंग निरंजन यांची आपल्याला पाहायला मिळते. फेक येईपर्यंत सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते जाऊन पोहोचते 58. एकंदरीत आपण पाहिलं तर 58. या षटकामध्ये बिमरच्या स्वरूपात जे 2 बॉल हाताळले होते त्या एक्स्ट्रा धावा जास्तीत जास्त ऍड झाला आणि चौकार आला आणि त्यानंतरचा कमबॅक पहा चिराग शिनूचा. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर. काय चेंडूचा यावेळेला टप्पा पाहायला मिळतो ऑफस्टमच्या बाहेर. तिथून बॉल राईज होतो 58 आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या थांबले आणि बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो ऑफस्टमच्या. पुन्हा एकदा बाहेर बॉल वाईट यॉर्कर. अक्षय पाटील चतुर आहेत विकेट किपर. लगेच बॉल मात्र यावेळेला फेकताय सुरेंद्र गरजच्या हातामध्ये. फक्त एकच धाव मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल शेष आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 59. 59 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 65+ धावा होतील का याकडे लक्ष असेल कारण धनंजय या खेळाडूकडे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. खूप चांगला फटका पाहायला मिळतो. फुलटॉस बॉलवर मात्र थारा नाहीये या बॉलला आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. चाफेवाडीचे षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल आता 65. 65 धावा. पहिल्या 3 षटकांचा 4 षटकांचा आढावा घेत धावांचा वेग फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला होता. 3 षटकांमध्ये 15 धावा आल्या होत्या. चौथ्या षटकात 2 षटकार हर्षच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाले. 4 षटकांपर्यंत 29 आणि त्यानंतरचा वेग मात्र गिअर बदलला आणि इथून सुरेंद्र गरत पुढे सरसावतील. 2 रन्स मिळतील का. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. दरम्यान विकेट डाऊन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 67. 67 आणि 68 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. ते डिंगडॉंग टेंबी खोडावे या टीमने श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी या टीम समोर. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. जशी मात्र मॅचला सुरुवात होईल तसं मात्र या वेळेला लगेच फिल्डिंग सेट करा. मॅचला सुरुवात होईल आणि या विराथन खुर्दचा आवाज आपण ऐकणार आहोत हार्दिक किनी यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद शेडगे सर. पालघर भूषण आपण पाहतोय ज्यांच्याशिवाय ज्यांच्या आवाजाशिवाय खऱ्या अर्थानं स्पर्धा अपूर्ण राहिली जाते आणि या स्पर्धेचे मुख्य समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जावया सामन्याच्या दिशेने टार्गेट चांगल्या पद्धतीनं सेट केले गेले कारण पहिल्या 4 षटकांमध्ये प्रणय आणि हर्षने पूर्णपणे धावांवरती त्या ठिकाणी लगाम लावून ठेवला होता. चला 2 बॅट्समन लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. टीम हडल त्या ठिकाणी कॉल केली गेली. येणाऱ्या 6 षटकांची स्ट्रॅटर्जी त्या ठिकाणी बनवली जाते. 4 षटकांमध्ये 29 धावा होत्या परंतु तदनंतर जी आकाशाच्या दिशेने एक उंच झेप या ठिकाणी घेतलंय टीम डिंगडॉंग या संघाने. नावाला साजेशी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मागील खऱ्या अर्थानं 10 वर्षांमध्ये डिंगडॉंग हे नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती व्यावसायिक गटामध्ये
प्रत्येकाला प्रेमात पाडणारं राहील आहे. आणि सफाले परिसरामध्ये डिंगडॉंग टेंबीखोडावे संघाचा जर विचार केला तर या देखील संघाचा एक मोठा फॅन बेस आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील किनी यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती आणि त्यांच्यासाठी एक स्पेशल कॅश प्राईज आहे DBN लाईव्हच्या माध्यमातून. एका हाताने जर त्यांनी झेल पकडला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी असेल आणि जर डाय मारून झेल पकडला तर 1000 रुपये. सध्या तरी स्वप्नील किनी यांच्या चेहऱ्यावरती ते स्मित हास्य आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने हे बंधू प्रेम आहे प्रवीण पाटील आणि त्याचबरोबर स्वप्नील किनी यांच्यामध्ये. मास्टर माइंड ऑपरेटर प्रवीण पाटील सरांना आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर काही शिकायला मिळालं. त्यामध्ये हर्षलजी मांगेला यांचा देखील उल्लेख करावा लागणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. टार्गेटचा जर विचार केला तर एकंदरीत 6 ओव्हरमध्ये टार्गेट समोर सेट केले गेले 68. एक फायटिंग टोटल म्हणायला हरकत नाही आहे आणि या सिच्युएशनला ती चॅलेंजिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी केलं टीम डिंगडॉंगने. आणि डिंगडॉंग संघाचा एक अपकमिंग बिगेस्ट स्टार बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल सुरुवात व्हाईट यॉर्करने करायची होती परंतु तो टप्पा मिळालेला नाही आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा नितेश कदम सरांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. चॉकलेट बॉय ऑफ टेंबी खोडावे नितेश कदम सर आपण पाहतोय. त्यांची देखील मोठी फॅन बेस आहे. दुसऱ्या बाजूला महेंद्र भोईर सर ते देखील त्यांनी देखील भरपूर मोठी प्रसिद्धी मिळवली. अजून एक व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. सलग 2 एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. पार्थ गावडला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अजून तो रिदम मिळालेला नाही आहे, ती लाईन मिळालेली नाही आहे, ती लेंथ मिळालेली नाही आहे. परंतु लवकरच त्या प्राईममध्ये पार्थ पुन्हा एकदा परतेल हीच अपेक्षा घेऊन संपूर्ण टेंबी खोडावेकर सध्या मैदानामध्ये लक्ष वेधून राहिल्यात. या बॉलवरती पुल शॉट लॉंग ऑनला शतशत या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमेशला आपण पाहतोय एकदम मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 3. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालं. बंटीच्या विरोधामध्ये शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. आधीचे 2 बॉल फाईट यॉर्करचा प्रयत्न होता, तिथे टप्पा मिळाला नाही आणि तदनंतर त्या ठिकाणी आपण पाहतोय माइंडसेट चेंज केला गेला आणि आता शॉर्ट बॉलचा वापर मैदानामध्ये झाला होता. सेकंड बॉल या ओव्हरमधील राईट आर्म ओव्हर दी विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जणू काय कसोटी सामना सुरू आहे आणि एखाद्या पेस बॉलरने हा बाउन्सर टाकला तशा पद्धतीचं हे दृश्य मैदानामध्ये पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. ज्या पद्धतीनं हा बॉल बाउन्स झाला आणि बरोबर हेड लेवलला हा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड झाला. हा लोअर फुल टॉस इनसाइड आउट केलायचा होता त्या ठिकाणी. शतशक पाठलाग करतात या बॉलचा. 2 धावांचा कॉल आणि सरळ बॉल निघून जाईल 4 धावांकरिता. चौकार येतोय अक्षयच्या बॅटमधून. या ठिकाणी या 4 धावांशी संघ जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिले 2 बॉल पार्थ गावडचे त्याचा स्टँडर्ड तिथे दिसला होता परंतु तिसरा बॉल लोअर फुल टॉस त्याला स्लाइस केला गेला आणि बरोबर इनफिल्डवरून हा बॉल काढला होता. कव्हर पॉईंटला तो चौकार आला बॅटर अक्षयच्या बॅटमधून. धावा झाला स्कोर कार्डवरती 7. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चौथ्या बॉलवरती पलटवार पुन्हा एकदा करायचा आहे पार्थ गावडला कारण सध्या पार्थचा रोल तो नक्कीच महत्त्वाचा राहणार आहे आणि या संघाचा टॉप लेवलचा हत्यार आहे पार्थ गावड आणि या मॅचमध्ये त्याला लढायचं. एकदा मिळेल या बॉलवरती सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती 8 विथ द बॅटने ही रन्स येताना आपल्याला पाहायला मिळाली. पार्थचा तिसरा बॉल वगळत असताना जे बाकीचे 3 बॉल आहेत त्या 3 बॉलमध्ये चांगल्या पद्धतीनं ती लयबद्ध गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज पार्थच्या माध्यमातून तो रिधम मागच्या 4 बॉलमध्ये पार्थ गावडचा आपण पाहिला. या बॉलवरती क्रॉस बॅटचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला होता. पार्थचा जो स्टॉप बॉल ऑफ कटर तो डेंजरस असतो फलंदाजांसाठी आणि तो ऑफ कटर मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज पार्थने. 5 बॉल आतापर्यंत झाले. शेवटचा आणि अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती इथे डगआउटमध्ये आवाज आलाय बनव म्हणजे या मोठ्या फटक्यानं नक्कीच एक आत्मविश्वास मिळून जाईल डगआउटमध्ये देखील. आता हा शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती रिझल्ट काय मिळेल. अंतिम चेंडू ओव्हर दी विकेट. ओव्हर दी विकेटने तिथे खेळण्याचा प्रयत्न परंतु काय झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तदनंतर हे सेलिब्रेशन बंटीच्या विकेटचं कारण या विकेटचं महत्त्व दोन्ही या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना माहिती आहे आणि नक्कीच आपण पाहतोय धनंजय आणि तदनंतर पॉईंटला जे क्षेत्ररक्षक होते चांगलं क्षेत्ररक्षण
त्या ठिकाणी धनंजयच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं आणि तदनंतर हे सेलिब्रेशन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट जातोय गॉन. चला नवीन बॅटर लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं ज्याचं वेल न दवडता. आतापर्यंत मैदानामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर टीमचे टोटल फलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. आता विजयासाठी येणारे 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये बनवायच्यात 60 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये वन ऑफ द बेस्ट कॅच ज्याच्या माध्यमातून टिपला गेला तो चिराग मैदानामध्ये दाखल झाला. आता षटक क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी प्रथमेशला आणला गेलाय. मागील 2 वर्षांमध्ये प्रथमेशने देखील स्वतःवरती चांगली मेहनत घेतली आणि या क्रिकेटमध्ये चांगली प्रसिद्धी त्याला देखील मिळाली. स्वतःला मजबूत बनवून घेतलं. कौतुक करावं लागणार आहे त्याचं देखील. सुरुवात या हंगामाची खराब झाली होती परंतु तिथून तो खचून गेला नाही. जलसारच्या मैदानावरती अर्धशतक झलकावलं. त्यानंतर गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत आला आणि त्याची गुणवत्ता काय संपूर्ण सफलकरांना त्याने दाखवून दिलं. पहिल्या षटकाचा खेळ झाला मैदानामध्ये आणि 8 धावा स्कोर काढून लागला जातात. 30 बॉल आहेत आणि 30 बॉलमध्ये विजयासाठी धावा बनवायच्यात 60. 68चं टार्गेट समोर आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला चाफेवाडीकर सध्या तरी नक्कीच शांत अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही प्रणय सेना बाकी आहे मैदानामध्ये. प्रणय ज्या पद्धतीनं चेस करत असताना बॅटिंग करतो, स्पेशल इनिंग्स त्याच्या आहेत चेस करत असताना. आज देखील कदाचित त्या अटॅकिंग मूडमध्ये त्याला यावं लागणार आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश या ठिकाणी दाखल झाला. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये वर्चस्व आणि प्रतिबिंब गोलंदाज पाळच राहिला होता परंतु या ठिकाणी अक्षय पाटील स्पेशल हा स्क्वेअर कट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ बॉल चाललाय पॉईंट सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती चौकार 4 धावा. पॅटर्न स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अक्षय पाटील यांचा पाकफुटला गेले आणि ज्या पद्धतीनं थ्रू दी कॅप हा स्ट्रोक खेळला बरोबर पॉईंट क्षेत्रामध्ये चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 12 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता नक्कीच आनंदाचं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतं स्पेशली डगआउटमध्ये कारण अक्षयच्या बॅटमधून चौकार आला. अक्षयने मागच्या मॅचमध्ये देखील प्रभावित केला होता. इथे देखील इम्प्रेस करायचं आहे आणि ज्या पद्धतीनं मागच्या सामन्यामध्ये त्याने बॅटिंग केली आता ते देखील तोच परफॉर्मन्स दाखवायचा आहे. परंतु सध्या तरी सिच्युएशन्स वेगळ्या आहेत. बॉलिंग अटॅक वेगळा आहे. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. मिड विकेटला कॅच ड्रॉप. या सिच्युएशनला सर्वाधिक महत्त्वाचा या ठिकाणी हा मोमेंट असू शकतो कारण अक्षय पाटीलचा झेल सुटला. मागच्याच बॉलवरती त्यांच्या बॅटमधून चौकार आला होता आणि त्यानंतर लगेचच इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी केली होती गोलंदाज प्रथमेशने. क्विक रिप्लाय त्याला मैदानामध्ये द्यायचा होता परंतु अमनला तिथे कॅच टिपता आलेला नाहीये. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती 14. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश संघर्ष करतोय, लढतोय मैदानामध्ये. अक्षयच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीनं ऍडजस्ट करून पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फ्लॅट अँड फ्युरियस 6 धावा षटकार. आता जल्लोष सुरू झाला. आता सेलिब्रेशन सुरू झालाय कारण षटकार आलाय. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. चला घाई करा, वेळ जास्त जातोय मैदानामध्ये. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 20 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. छोटा पॅक बडा धामागा. अक्षय पाटील ज्या पद्धतीनं या ठिकाणी त्याच्या बॅटमधून स्ट्रोक घेऊ लागल्यात. आता कॅच ड्रॉप झाला आणि लगेचच षटकार आला. चौथा बॉल पॅटर्न स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. मागच्या षटकाराचं उत्तर या बॉलवरती प्रथमेशने देखील दिलंय. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. मागील 4 बॉलमध्ये देखील प्रत्येक बॉलवरती एक ड्रामा घडताना आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाला आणि लगेचच षटकार आला आणि लगेच पुन्हा एकदा कमबॅक मैदानामध्ये प्रथमेशने देखील केले. 5वा बॉल राईट आर्मवरती विकेट. इथे देखील प्रथमेश नावाची दहशत मैदानामध्ये मागच्या 2 बॉलवरती पाहायला मिळाले. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल अक्षय पाटील यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. अजूनही प्रणय सेना बाकी आहे. सबसे कातील प्रणय पाटील. आज त्याला फार ॲक्शनमध्ये यावं लागणार आहे. पण दुसऱ्या बाजूला एक स्ट्रॉंग बॉलिंग युनिट पार्थ गावड. त्याचबरोबर धनंजय यांना आपण पाहतोय. अनेक सारे बॉलर्स
जे नक्कीच विकेट घेण्यासाठी आतुर आहेत, परंतु या बॉलवरती अक्षयच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. मागच्याच बॉलवरती ज्या पद्धतीनं कॅच ड्रॉप झाला होता, आय थिंक दुसऱ्या बॉलवरती त्याची पुनरावृत्ती मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता नाराजी मैदानामध्ये व्यक्त केली जाते. आज जमन त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाही आहे. ज्या पद्धतीने यंगस्टर चषक 2026 मध्ये अमनने जो परफॉर्मन्स दाखवला होता तो फ्लॅशबॅक आज त्याला फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा द्यायचा आहे. आणि नक्कीच आदरणीय मंगलदास जिगरस साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. ते देखील लाईव्हच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण एक इंटरेस्टिंग बॅटल सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. चला लगेच आपण तिसरा बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती येणं वेळ जास्त जातोय. पंच देखील वॉर्न करतायत. आपला जो तिसरा बॉलर लगेच आपण बॉलिंग ट्रॅकवरती आणायचं, जास्त वेळ न दवडता. धावसंख्या फलकावरती 21-21 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 47 धावांची गरज येणाऱ्या 24 बॉलमध्ये. 24 बॉल आणि 47 धावांची गरज बॉलिंग ट्रॅकवरती. कामेश पाटील आजच्या दिवसामधील स्टार बॉय, अर्धशतक ज्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळालं, तो कामेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता दाखल झाला आणि या संघाचा एक सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकबोन म्हणायला हरकत नाही आहे. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. चला घाई करा, वेळ जास्त होतोय. अजूनही आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत आणि ते देखील या ठिकाणी न बॅट लाईटला सामोरे जाता ते 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती कॉपी बुक स्टाईलने धावा बुक केल्यात. हुक शॉट 6 धावा. घायल शेर की सासे उसके दहाड़ से भी खतरनाक होती है आणि ते दर्शवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटीलला आपण पाहतोय. सबसे कातील अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये त्याची फलंदाजी या ठिकाणी एन्जॉय करत असताना संपूर्ण चाफेवाडीकर. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 27-27 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 23 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. सेकंड बॉल, या देखील बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिसऱ्यांदा जे लुरालाय आणि इथे देखील कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता बाउंड्री लाईन वरती काय घडलंय ते इंटरेस्टिंग असणार आहे, पाहण्यालायक असणार आहे. 2 धावा पूर्ण केल्या, तिसरी धाव देखील पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 3 धावा तर पूर्ण केल्यात, परंतु पुन्हा एकदा आपण चेक करणार आहोत सेफ आहे की बाउंड्री असेल याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एक वन ऑफ द बेस्ट इंटरेस्टिंग बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूला डिंग डॉंग. या दोन टीम मध्ये एक महत्वपूर्ण लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्लॅश ऑफ टायटन्स म्हणायला हरकत नाहीये. आता या बॉलवरती काय घडलंय ते पाहिलं जाते. सेफ आहे म्हणजे इथे 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात, त्या 3 धावा इन्व्हॉल्व केल्या जातील. या बॉलवरती पुल शॉट, डिस्टन्स क्लिअर झालाय आणि सरळ बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. उम्मीदों के रथ पे सवार हो, संघर्ष के राह पे खडा हो, हे दर्शवून देत असताना चिनू अर्थातच चिरागच्या बॅट मधून हा धमाका होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीकरण धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 38. अजूनही आपण पाहू शकताय क्षमा 36. अजूनही 32 धावांची गरज आहे. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हर दी विकेट. नेक्स्ट बॉल, इथे जबरदस्त फटका, लॅफ्ट स्वीप, डीप स्क्वेअर लेगला क्लिअर केलाय. फिट अँड फाईन ही बाउंड्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 2 बॉलवरती दहशत आणि रुबाब दाखवत असताना चाफेवाडी गावाचा चिराग मैदानाच्या आतमध्ये एक स्मार्ट अँड हँडसम क्रिकेटर सध्या लढतोय मैदानामध्ये आपल्या संघासाठी. 4 धावा येत आहेत. इथे येस DRSचा वापर या ठिकाणी केला जाईल. चेक केला जाईल षटकार आहे की चौकार. असफलता की दीवार तोडनी है, सफलता की मंजिल खडी करनी है. आज मैदानावरती लढावा लागणार. जर या स्पर्धेमध्ये स्वप्नांच्या नगरीमध्ये जर जिंकायचं असेल तर आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्वोत्तम प्रयत्न
इथे या मंचावरती द्यावे लागणार आहेत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आणि मागच्या 4 बॉलमध्ये बँक ऑन दी टार्गेट कामेशला या ठिकाणी केल्या गेल्या. कारण प्रत्येक बॉलवरती रन्स येताना दिसतात, प्रत्येक बॉलवरती तो अटॅक होताना आपण पाहिलाय. सध्या तरी पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खेळ थांबलाय. चाफेवाडी चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते ही स्पर्धा. सफारी धमाका. उद्या देखील इंटरेस्टिंग बॅटल्स आपल्याला पाहायला मिळतील. उद्या देखील जबरदस्त सामने आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या शेड्यूलचा जर आपण विचार केला, यस 4 रन्स चौकार त्या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा येत आहेत. 40 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. माइंड ब्लोईंग बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज चिरागची रायझिंग स्टार सध्याच्या घडीला मनामधामध्ये भरत असताना या देखील बॉलवरती फ्रंट फुटला पूल केलाय. सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. ऑर्थोडॉक्स लॉंग बॉलला ठोकलाय षटकार. 6 धावा. येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 46 स्कोर कार्ड वरती लागला गेल्या. 46 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संघर्ष के राह पे चलने वाले को चिराग कहते हैं. त्याच्या बॅट मधून आला हा षटकार धावसंख्या फलकावरती. 46 फलकावरती ओढती विकेट. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कामेश देखील हार न मानणाऱ्यांपैकी एक वाघ आहे आणि हा वाघ सध्या मैदानामध्ये प्रयत्न सोडणार नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 46 फलकावरती लागल्या गेल्यात. आता 18 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. अजूनही सामना गेलेला नाहीये. खचलेला आत्मविश्वास तो जागा करायचा आहे मैदानामध्ये. आज पार्थ गावड पुन्हा एकदा या ठिकाणी रॉकी ग्रुप मध्ये दाखवलेला परफॉर्मन्स त्याला आठवायचा आहे. SPL मध्ये दाखवलेला परफॉर्मन्स त्याला दाखवायचा आहे. चला चौथ्या षटकाला आपण लगेचच प्रारंभ करायचा. जास्त वेल न दवडता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 18 बॉल रिमाइंडिंग अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. एका बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूला डिंग डॉंग टेंबीकडे आणि या 2 गावांमधलं अस्तित्व आज पुन्हा एकदा समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज. स्पीडअप करा. वेळ जास्त जातोय. टीम डिंग डॉंग प्लीज स्पीडअप करा. वेळ भरपूर जातोय. पंच देखील त्या ठिकाणी वॉर्न करतायत कारण इतका वेळ आपल्याकडे नाहीये. अंधाराचं साम्राज्य पसरत चाललंय, परंतु याच अंधारामध्ये एका संघाला प्रकाश निर्माण करायचा आहे. डिंग डॉंग की श्रीकृष्ण चाफेवाडी. चला घाई करा. वेळ जास्त जातोय. पार्थ गावडला आपण पाहतोय चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. धावा थांबवण्याकरिता आज पार्थ गावडची झलक, तो जलवा मैदानामध्ये दाखवून द्यावा लागणार आहे त्याला. 18 बॉलमध्ये इथे 22 धावा डिफेंड करायचे आहेत, परंतु जर काही येणाऱ्या 6 बॉलमध्ये पार्थने जर त्याचे सर्वोत्तम प्रयत्न दिले, जर का या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल स्पेल हाताळला, तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये त्या गोलंदाजांना देखील आत्मविश्वास मिळेल. आता त्या येणाऱ्या 18 बॉलमध्ये काय घडेल काय बिघडेल. बॉलिंग ट्रॅकवरती पार्थ गावडला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चौथ्या षटकाचा पहिला बॉल, पहिलाच बॉल त्या ठिकाणी बॅटची कडा घेतलाय. फर्स्ट स्लिपमध्ये फिल्डिंग चांगली झालाय. पहिला बॉल तो निर्धाव आलाय. आता येणारे 5 बॉल हाच आत्मविश्वास कायम ठेवावा लागणार आहे. 18 चेंडू आणि 22चं समीकरण होतं. आता 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये त्या ठिकाणी टाकला गेलाय. परो को खोल, जमाना उडान देखता है, जमीन पर रहकर कोण आसमान देखता है. पंख इथे खोलावे लागणार आहे. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन अक्षय पाटीलचा हा पॅटर्न स्ट्रोक. 4 धावा चौकार या बॉलवरती येत असताना समीकरण थोडंसं सोपं झालंय. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 18 धावांची गरज आहे. पहिला बॉल ग्रेट डिलिव्हरी होती, परंतु दुसरा बॉल त्या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि अक्षय पाटील आजच्या दिवसामध्ये फेवरेट शॉट आणि नक्कीच मनमोहित करणारे ते फटके अक्षय पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 2 बॉलचा खेळ डिग्री झालाय. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 18 धावांची गरज आहे. खांदे झुकले जात आहे. प्लेयर्स रिॲक्शन आपण पाहतोय. थोडीशी ठिकाणी ती नाराज आहे, परंतु इथून खचून जावं लागेल की नाही याच्याकडे लक्ष वेधीत असणार, कारण येणारे 4 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. यावेळेस मिड विकेटला अक्षय पाटील यांच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. 6 धावा. तर पूर्णपणे अशा अपेक्षा या ठिकाणी भंग होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 16 बॉलमध्ये 37 धावा. आज अक्षय पाटील खऱ्या अर्थानं त्यांच्या प्राईम फॉर्ममध्ये आणि त्यांना थांबवणं त्या ठिकाणी कठीण झालं, अवघड झालं. ज्या पीक फॉर्ममध्ये
2015 आणि 2020 या कालावधीमध्ये पाहिले ना अक्षय पाटीलला, तो आज पुन्हा एकदा फॉर्म त्या ठिकाणी दर्शवून देत असताना अक्षय पाटीलला आपण पाहतोय. मागील 4 ते 5 वर्षांमध्ये अक्षय पाटील थोडेसे बॅकफुटला होते, परंतु आज पुन्हा एकदा त्यांची झलक संपूर्ण सफालेकरांना पाहायला मिळालं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. या ओव्हरमध्ये जे 2 मोठे फटके आलेत तिथून या सामन्याचं समीकरण या ठिकाणी सोपं झालं. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 56. आता विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते 12 धाब्यांचं. येणाऱ्या 14 बॉलमध्ये राईट आर्मवरती विकेट स्विप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये, सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केला गेला. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये आता विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते 12 धाब्यांचं. चाफेवाडी चषक 2026 आज पहिला दिवस आणि पहिला दिवस या ठिकाणी नक्कीच गाजवायचा आहे. ओमसाई विराथन टीमने गाजवलाय. आता डिंगडॉंग टेंबू खडावे आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण चाफेवाडी संघाला, या 2 संघांपैकी एका संघाला गाजवायचा आहे. इथे चुकी झालाय, कलेक्शन झालेलं नाहीये सेकंड अटेम्प्ट मध्ये, त्यामुळे या बॉलवरती 1 धाव पूर्ण होऊ शकली. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 11 धावींची गरज आहे. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 11 धावींची आवश्यकता. पारच्या विरोधामध्ये देखील रन्स येताना पाहायला मिळाल्या. काल्मेन्सच्या विरोधामध्ये रन्स झाल्या. 5व्या षटकामध्ये या ठिकाणी अमनला आणलं जाईल, धावा थांबवाव्या लागणार आहेत. 12 बॉल आणि 11 धावींची गरज आहे. चला वेळ जास्त होतोय मैदानामध्ये. इथे लीड करत असताना पूर्णपणे या ठिकाणी अधिराज्य गाजवलं. डॉमिनेट परफॉर्मन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचा. आज संपूर्ण दिवसामध्ये डिंगडॉंग टेंबेकोड टीमने देखील त्या ठिकाणी प्रभावित करणारा परफॉर्मन्स दाखवला होता, परंतु कुठेतरी श्रीकृष्ण चाफेवाडी टीमच्या बॉलिंग अटॅक समोर पहिल्या इनिंगमध्ये हव्या तशा रन्स झाल्या नाही. आता रन्स डिफेंड करताना देखील हवी तशी गोलंदाजी झालेली नाहीये. म्हणजे या सामन्यामध्ये या ठिकाणी सर्व काही गोष्टी पुन्हा विरुद्ध घडताना पाहायला मिळाला. डिंगडॉंग संघाच्या माध्यमातून अमनला आणलं गेले बॉलिंग ट्रॅकवरती. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावींची गरज. 5व्या षटकाला सुरुवात झाल्या. 5व्या षटकाचा पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पेश केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी नाहीये आणि थ्रू दी गॅप डगआउट मध्ये एक संदेश त्या ठिकाणी दिलाय. अजूनही मी खेळपट्टीवरती निधड्या छातीनं ताठ मानेनं उभा आहे. चौकार आलाय फलंदाज अक्षयच्या बॅटमधून चौकार. आता विजयासाठी नक्कीच 7 धावींची गरज आहे. येणाऱ्या 11 बॉलमध्ये समीकरण पूर्णपणे सोपं केलं. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी आता 7 धावींची गरज आहे. 7 इथे चिरूने देखील चांगली दिली अक्षयला आणि चिरूच्या बॅटमधून देखील तसा बॅटिंग शो पाहायला मिळाला. ऑनड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. प्रथमेशला आपण पाहतोय 2 धाव्यांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा पूर्ण झाल्यात. आज फक्त लढायचं आहे, आज फक्त संघर्ष करायचा आहे. हे मैदान जिंकायचं आहे, ही स्पर्धा जिंकायची आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी प्रत्येक बॉलवरती तो थरार, प्रत्येक बॉलवरती तो ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच अक्षय पाटील अर्धशतक त्या ठिकाणी रुबाबानं त्या ठिकाणी नक्कीच सेलिब्रेट करताना दिसतील. हा नो बॉल आणि इथे नक्कीच रन्स मिळतील. नो +4 एकूण 5 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच विजयी चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्रीकृष्ण चाफेवाडी अँड हार्ड लक डिंगडॉंग टेंबी खोडावे. आज त्यांनी देखील मनमोहित करणारा परफॉर्मन्स दाखवला, परंतु या शेवटच्या मॅचमध्ये एफर्ट्स कमी पडले टीम श्रीकृष्ण चाफेवाडी संघाच्या अगेन्स्ट. आणि आज घरच्या मैदानावरती या ठिकाणी नक्कीच रुबाब या ठिकाणी दाखवलाय, रुतबा दाखवला टीम श्रीकृष्ण चाफेवाडी संघाने. आणि अक्षय पाटीलचा जलवा या शेवटच्या मॅचमध्ये एक प्रमुख आयोजक या ठिकाणी ॲज अ प्लेयर लढताना दिसला. दोन्ही टीम्स आपण हँडशेक करून घ्या. एवढ्या वेळात आपण सामनावीचा पुरस्कार देखील देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच मिस्टर अक्षय पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामनावीचा पुरस्कार आपण त्यांना देणार आहोत. Well played, both teams
हार्ड लक कमेश पाटील, स्वप्नील गेनी, पार्थ गावड. उमेश गावडला आपण पाहिलं. आणि दुसऱ्या बाजूला सेलिब्रेशन ताट मिरवत असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय श्रीकृष्ण चाफेवाडी संघाला. कारण टॉप 8मध्ये पोहोचण्याचा एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद गगनात मावेना सध्याच्या घडीला आपण पाहतोय.